नमस्कार मैत्रिणींनो, 100 डे चॅलेंजच्या आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साईड डोरी कुर्तीचं कटिंग. तुम्ही सुरुवातीला बघितलेलंच आहे की ती कुर्ती कशा पद्धतीने दिसते, जशी मी आता घातलेली आहे बघा. ओके, तर ही जी काही कुर्ती आहे ना, याचं आपण संपूर्ण कटिंग इथे बघणार आहोत. स्लीव्स कशी कटिंग करायची आहे, शोल्डर किती घ्यायचा आहे, वेस्ट किती घ्यायचा आहे, मुंडा कशा पद्धतीने घ्यायचा आहे, सगळं अगदी डिटेलमध्ये आपण इथे शिकणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की तेव्हाच तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कळणार आहे. ठीक आहे. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. तर चला, जास्त वेळ न घालवता आपण शिकणार आहोत आज साईड डोरी कुर्तीचं कटिंग. तर चला सुरुवात करूयात. तर मैत्रिणींनो, इथे आपण कपडा घेतलेला आहे. हा जो कपडा आहे हा 2.5 मीटर कपडा आहे. याच्यामध्ये अगोदर आपण टॉप पार्ट जो आहे तो कटिंग करणार आहोत. तर इथे मी डबल फोल्ड करून घेतला आहे बघा, अशा पद्धतीने. आणि उलट बाजू मी वरती ठेवलेली आहे, सुलट बाजू मी खालच्या बाजूला ठेवलेली आहे. तर अगोदर आपल्याला वरचा जो काही पार्ट आहे, टॉप पार्ट, तो कटिंग करायचा आहे. ही आपली साईड कुर्ती असणार आहे. तर इथे मी अगोदर फ्रंट पार्ट कटिंग करणार आहे, त्याच्यानंतर मी बॅक पार्ट कटिंग करणार आहे आणि मग त्यानंतर मी खालचा जो काही पार्ट आहे तो कटिंग करणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे उंची टाकायची आहे या कपड्यामध्ये. हा जो काही कपडा मी टाकून घेतलेला आहे हा आपला डबल फोल्ड कपडा आहे आणि त्याची जी काही फोल्डिंगची बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे टाकून घेतलेला आहे. तर सगळ्यात अगोदर वरती जी काही लाईन आहे ती आखून घेऊयात. अशी स्ट्रेट लाईन आखून घेतल्यानंतर आपण इथून खाली टॉप पार्टची आपली जी काही लेंथ आहे ती लेंथ घ्यायची आहे. तर मी इथे टॉप पार्टची जी काही लेंथ आहे माझी ती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथे लाईन आखून घ्यायची आहे. मार्किंग केल्यानंतर इथे स्ट्रेट लाईन जी आहे ती आखून घेणार आहे. त्याची मार्किंग करून घेतली आणि इथे मी स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे. यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे शोल्डर वरच्या साईडने. आणि इथे शोल्डर जे आहे ते आपलं जे काही शोल्डर येणार आहे, म्हणजे मी इथं आता घेतलेला आहे 14 इंच, त्याचे मी हाफ घेतलेले आहेत. हाफ मी अशा पद्धतीने करून घेतले आहेत आणि त्याच्यामधून मी साधारणपणे 1 इंच वजा करून घेतलेले आहेत, म्हणजे 6 इंचाचं मी इथे शोल्डर घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे तो म्हणजे मुंडा. तर मुंड्याचं माप हे आपल्या चेस्टच्या मापानुसार असतं. माझी जी काही चेस्टचं माप आहे ते आहे 34 डिवायडेड बाय 6 प्लस हाफ इंच असं मी माप इथे घेतलेलं आहे मुंड्यासाठीचं. तर आता इथे मी मुंड्याची जी काही मार्किंग आहे ती करून घेतलेली आहे आणि एक स्ट्रेट लाईन खालच्या बाजूने पण मोठी आखून घेणार आहे. इथे आपण दोन्ही पण मुंडा कटिंग करणार आहोत, मागचा आणि पुढचा, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट. त्या हिशोबाने अगोदर इथे आपल्याला ॲपेक्स पॉईंट घ्यायची आहे. ॲपेक्स पॉईंटवरती आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत. ॲपेक्स पॉईंटवरती मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे बघा जी काही अपर चेस्ट मोजली असेल त्यानुसार इथे कटिंग करून घेणार आहोत अपर चेस्टची. त्यानंतर खाली वेस्ट घ्यायचा आहे. वेस्ट घेतल्यानंतर पुढे आपण घेणार आहोत 2.5 इंच आणि त्याच्या पुढे आपण घेणार आहोत 1.5 इंच मार्जिनसाठी. वरच्या साईडने जी काही अपर चेस्ट घेतली आहे ती पण सेम घ्यायची आहे. अपर चेस्ट डिवायडेड बाय 4, त्याच्यामध्ये पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे फिटिंगसाठीची. हे झाल्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, मुंड्याला शेप द्यायचा आहे. तर मुंड्याला शेप देण्यासाठी मी इथे फ्रेंच कर्वचा वापर करणार आहे आणि अशा पद्धतीने मुंड्याला आकार देणार आहे. हा आपला पहिला आकार झाला आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, दुसरा आकार देणार आहोत. तर दुसरा आकार देण्यासाठी सेम तसंच करायचं आहे. हाफ इंच आतमध्ये घ्यायचं आहे. हाफ इंच आतमध्ये घेतल्यानंतर तिथे आपल्याला लाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे. अशा पद्धतीने लाईन आखून झाल्यानंतर इथे आपल्याला फ्रेंच कर्वच्या मदतीने हे बघा फ्रेंच कर्व असं ठेवायचं आहे आणि याला मार्क करून घ्यायचं आहे. ही अशी मी मार्किंग इथे करून घेतलेली आहे. यानंतर आपण कटिंग करणार आहोत. तर जो काय आपला बाहेरचा मुंडा आहे ना तो आपण इथे कट करणार आहोत, आतला नाही. तर अगोदर आपण इथे ॲपेक्स पॉईंटची जी काही लाईन आहे तिथे येणार आहोत.
तिथे आपल्याला घ्यायचं आहे चेस्ट डिवायडेड बाय 10. माझं मेजरमेंट आहे 34 इंच, तर 34/10 इथे मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे खाली मी त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घेतलेला आहे. वरच्या पॉईंटपेक्षा खालचा पॉईंट मी अर्धा इंच कमी घेतलेला आहे आणि इथे लाईन जी आहे ती मारून घेत आहे. ही लाईन मारून झाल्यानंतर आपण जो काय इथे टक्ससाठी मेजरमेंट घेतलेलं होतं तेच मेजरमेंट आपण या लाईनपासून पुढे घेणार आहोत. टक्ससाठीचं आपलं जे काही मेजरमेंट होतं एक्स्ट्रा घेतलेलं ते आपण इथे घेणार आहोत. तिथे ते पण मार्क करून घेऊया. त्यानंतर दोन्ही पॉईंट जे आहे ते जोडून घेऊया. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो काही पॉईंट आहे आपला म्हणजे जी काय आपला टक्स आहे तिथे आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, तसंच आपल्याला दुसरी जी काही लाईन आपण घेतलेली आहे टक्सची तिथे पण तसंच घ्यायचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करूयात. तर बघा, इथे मी ही जी काही लाईन आहे ती मोजून घेतलेली आहे. एका बाजूची लाईन मोजल्यानंतर दुसऱ्या बाजूला जी काही आपण टक्सची लाईन घेतलेली आहे तिथे आपण हा जो काही टेप आहे सेम तसाच ठेवून मोजणार आहोत. तर इथे मी हे असं मोजत आहे. हे मोजल्यानंतर इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. उरलेला जो काही पार्ट आहे आपला तो साधारण 1/2 इंचाचा येणार आहे. तर समोर जी काही फिटिंगची लाईन आहे तिथे अर्धा इंच घेणार आहोत आपण. आणि इथे ही जी काही मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे. हे केल्याने काय होतं, आपला जो काही कमर आहे कमरचा पार्ट तो जास्त खाली येत नाही आणि वरती आपल्याला स्ट्रेट असा व्यवस्थित दिसतो. यानंतर आता आपण इथे कटिंग जे आहे ते करून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्याला जी काही फिटिंग आहे ती व्यवस्थित आहे की नाही ते पण चेक करणं आवश्यक आहे. फिटिंग नेहमी आपण अप्पर चेस्टनुसारच करतो. ब्लाऊज असो किंवा ड्रेस असो, अप्पर चेस्टनुसारच फिटिंग जी आहे ती केली जात असते. मैत्रिणींनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे आणि बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आता पुढे जे काही आपले कुर्तीचे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाईल आणि तुम्हाला पण अशी छान छान कुर्ती ज्या आहेत त्या शिकायला मिळतील. तर बघा, आता इथे आपण हा जो काही पार्ट आहे हा इथे कटिंग करून घेतलेला आहे. हा कटिंग केल्यानंतर आता हा जो पार्ट आहे हा असाच्या असा आपल्याला पुन्हा एकदा ठेवून कट करायचा आहे, कारण की आपल्याला इथे फ्रंट पार्ट झालेला आहे, बॅक पार्ट कटिंग करायचा आहे. तर इथे मी ठेवून घेतलेला आहे. बघा, फोल्डिंगची बाजू माझ्याचकडे आहे. तोच खालचा कपडा जो उरलेला होता तोच वरती सरकवून जो कटिंग केलेला पार्ट आहे तो मी असा ठेवलेला आहे. हा ठेवल्यानंतर आता इथे अगोदर आपल्याला मुंडा जो आहे आतला तो कटिंग करून घ्यायचा आहे, कारण की मी इथे आखून घेतलेला आहे खालचा पार्ट, त्याच्यामुळे इथे मिसमॅच जे आहे ते होणार नाही. यानंतर बघा, इथे कमरमध्ये आपल्याला इथे बदल करायचा आहे. जी काय आपली कमर घेर आहे त्याचं मेजरमेंट टाकायचं आहे. पुढे 1 इंच घ्यायचे आहेत, म्हणजे आपला पाठीमागचा टक्स जो आहे तो व्यवस्थित येणार आहे. यानंतर इथे आर्महोलचा जो काही शेप आहे तो व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आणि मग याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपला टॉप पार्ट जो आहे वरचा तो बॅक आणि फ्रंट दोन्ही पण कटिंग झालेले आहेत. यानंतर आपण घेणार आहोत खालचा घेर. खालचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे पुन्हा एकदा कपडा. फोल्डिंगची बाजू परत एकदा माझ्याचकडे ठेवलेली आहे आणि जो काय आपण आता टॉप पार्ट कटिंग केलेला होता तो मी इथे ठेवून घेत आहे. अशा पद्धतीने ओव्हरलॅप करून घ्यायचा आहे अर्धा इंच त्याच्यापेक्षा, म्हणजे आपल्याला इथे व्यवस्थित मार्क करता येईल. आता यानंतर मी इथे कमरघेर जे आहे त्याचं माप घेतलेलं आहे. तिथून पुढे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहेत आणि मग तिथून पुढे मार्जिनचे 1.5 इंच घेत आहे. यानंतर आपण जी काही उंची आहे आपली ती घेणार आहोत. तर बघा, त्याच्यासाठी मी इथे वरचा जो काही पार्ट आपण ठेवलेला होता तो इथे वजा करून टाकायचा आहे आणि मग त्याच्यानुसार आपण इथे उंची आणि सीट घेर जे आहे ते घ्यायचं आहे. म्हणजे इथे अगोदर सीट उंची घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर सीट घेर जे आहे ते आपण घेणार आहोत. तर इथे मी जी काही लाईन आहे ती ड्रॉ करून घेते, म्हणजे आपण जो ओव्हरलॅप केलेला होता वरचा पार्ट तो मी ते काढून घेतलेला आहे. ती ड्रॉ केल्यानंतर जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी कट करून टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा इथे बघा लाईन आखून घेतली आहे आणि मग त्याच्यानंतर मी काय करत आहे, इथे व्यवस्थित आपलं मेजरमेंट जे आहे ते पुन्हा मोजून घेत आहे की व्यवस्थित आहे की नाही, म्हणजे रीचेक करत आहे. यानंतर आपण इथे घेणार आहोत सीट घेर. हे बघा,
हे रिचेक झाल्यानंतर आता आपण इथे सीट घेरचं जे काही माप आहे ते घेणार आहोत. तर वरचा जो काही आपण टॉप पार्ट घेतलेला आहे तो वजा करून टाकायचा आहे तेवढा पार्ट. ठीक आहे, तेवढा पार्ट वजा करून मग नंतर आपल्याला खाली जेवढी उंची हवी असेल तेवढी आपण इथे जी काही उंची आहे टॉपची ती घेणार आहोत. तर इथे मी माझ्या उंचीनुसार सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज करणार आहे आणि अगोदर आपल्याला इथे सीट घेर जे आहे ते घ्यायचं आहे. तर वरती जी काय मी उंची घेतलेली होती टॉप पार्टची ती वजा करून मी इथे सीट घेरची उंची जी आहे तिथे मार्क करून घेत आहे. इथे मार्किंग केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली जो काही आपला टॉप आहे म्हणजे जेवढी उंचीची आपल्याला हवी आहे कुर्ती तेवढी उंची आपण इथे घेऊन खाली आपण 3 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. तर इथे मी घेतलेली आहे माझी उंची 40 इंच. ते 40 इंचावरती मी इथे मार्क करून घेत आहे. त्याच्यानंतर खाली मी एक्स्ट्रा घेत आहे 3 इंच. जर तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही 1 इंच 2 इंचसुद्धा घेऊ शकताय, कारण की हे मी आता इथे फोल्ड करणार आहे. आता इथे आपण खाली जी काही लाईन आहे ती मार्किंग करून घेणार आहोत. खालची लाईन थोडंसं कॅमेरामध्ये हे व्यवस्थित आलेलं नाही, तुम्ही समजू शकता. आपली उंची जी आहे ती तेवढीच असणार आहे. त्यानंतर आपण सीट घेरकडे वळणार आहोत. तर जेवढं आपलं सीट घेर आहे त्याचा 4th पार्ट आपण इथे घेणार आहोत. इथे आपल्याला सीट घेर मोजत असताना नेहमी थोडंसं लूजिंग द्यायची असते, कारण की सीटच्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित उठता बसता यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला जास्ती घट्ट नाही पाहिजे कुर्ती. तर इथे मी जो काही सीट घेर आहे त्याचा 4था पार्ट इथे घेतलेला आहे, 4था भाग घेऊन घेतलेला आहे आणि पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, जे की माझं मार्जिन असणार आहे. पुढे 1.5 इंच घेतलेला आहे. जेवढं मेजरमेंट इथे घेतलेलं आहे सेम तसंच मेजरमेंट खालच्या बॉटमला पण आपण इथे घेणार आहोत. अगोदर ही जी काही लाईन आहे ती मार्किंग करून घेणार आहे. जी काही आपण एक्स्ट्रा घेतलं आहे 1.5 इंच मार्जिन ते अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आहे. आणि जे काय आपण 1 इंच घेतलेलं होतं म्हणजे कुर्तीला आपल्याला नॉट लावायची त्याच्यासाठी ते आतमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर जेवढं इथे मेजरमेंट घेतलं आहे तेवढंच मी बॉटमला घेतलं आहे आणि अशा पद्धतीने इथे लाईन जी आहे ती मार्क करून घेतली आहे. एक्स्ट्रा 1.5 इंचच घेतलेले आहे, कारण की आपण जेव्हा कट मारणार आहोत म्हणजे कट घेणार आहोत त्यासाठी आपल्याला 1.5 इंच फोल्ड करायचे आहे. आता हा जो काही पार्ट आहे आपण कटिंग करून घेणार आहे. कटिंग करत असताना वरपासून आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे आपली जी काही कुर्ती आहे ती कटिंग झालेली आहे. पुन्हा एकदा मी इथे चेक करते. बघा, आपल्याला जी काही फिटिंग करायची आहे ना तेवढ्या बाजूलाच आपण फिटिंग घेणार आहोत आणि पुढे जे आहे ते आपण एक्स्ट्रा जे घेतले आहे तिथे नॉट लावणार आहोत. तर इथे मी हा जो काही पार्ट आहे माझा हा कटिंग करून घेणार आहे. आता हा आपला फ्रंट पार्ट आपण इथे कट करत आहोत. मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट आपले जे काही आहे सेम असणार आहे, काहीच याच्यामध्ये फरक नाही राहणार आहे. जो आपण टॉप पार्ट कटिंग केलेला होता त्याच्यामध्येच आपला फक्त फरक होता, कारण की बॅक साईडला आपलं पूर्ण प्लेन असतं आणि फ्रंट साईडला आपण जे काही कटिंग आहे ती आपल्या चेस्टनुसार करत असतो. तर इथे आपला हा जो काही फ्रंट पार्ट आहे हा इथे कटिंग झालेला आहे. आता हा जसा आहे तसाच आपण ठेवून घेणार आहोत. पुन्हा एकदा मी डबल फोल्ड कपडा करून घेत आहे, कारण की हे पण आपल्याला कटिंग करायचं आहे. हे आपल्या एकच साईडचा पार्ट जो आहे हे झालेला आहे. आपण हे मागे किंवा पुढे दोन्ही बाजूला इथे यूज करू शकतो. तर इथे बघा मी कट मारून घेतले आहे. जिथे मला फोल्ड करायचे आहे तिथे पण कट मारला आहे मी बॉटमला, आणि जिथून मी कट घेणार आहे म्हणजे आपले जे काही कुर्तीचे चाक असतात ते बनवणार आहे तिथे पण कट करून घेतलेला आहे. आता हा जो काही पार्ट आहे हा असाच्या असा मी कपड्यावरती पुन्हा एकदा ठेवून घेणार आहे. तर बघा इथे हा जो काही कपडा आहे मी परत एकदा इथे टाकून घेतलेला आहे डबल फोल्ड, आणि जे आपण कटिंग केलेलं आहे ते असंच्या असं इथे ठेवून घेतलेलं आहे. आणि ठेवल्यानंतर हे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. ही जी काही कुर्ती आहे मैत्रिणींनो, ही कुर्ती खूप सोपी आहे आणि खूप सुंदर पण दिसते. तुम्ही सुरुवातीला माझा जो काही व्हिडिओ आहे तो बघितलाच असेल. तर खूप छान असं हिचा जो लुक आहे तो येत असतो. तर आता हे मी असं व्यवस्थित ठेवून घेतलं आहे. चेक करणं गरजेचं आहे की आपला जो काही पार्ट आहे तो व्यवस्थित बसला आहे की नाही. ते ठेवल्यानंतर मी इथे कटिंग पण करून घेत आहे. तर कुर्ती आपली इथे कटिंग झालेली आहे. आता आपण इथे कट करणार आहोत ती म्हणजे स्लीव्ज. तर बघा इथे माझी कुर्ती जी आहे ती कट झालेली आहे. ओके, आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची आहे. तर इथे जी काही स्लीव्ज मी घेतलेली आहे ती गोपी स्लीव्ज घेतली आहे. रेग्युलर पद्धतीची मी इथे स्लीव्ज आखून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा इथे 4 इंच जे आहे ते मी
एक एक्स्ट्रा घेतलेले आहेत बघा. हे 4 किंवा 5 इंच तुम्ही घेऊ शकता, जेवढं तुम्हाला चुन्या हव्या असतील तेवढ्या हिशोबाने. आणि मग त्याच्यानंतर इथे स्लीव्जला बघा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. जी काही स्लीवची उंची आहे तिथून वरती 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे आपला जो काही पफ आहे स्लीवचा तो अगदी सुंदर आणि सुरेख असा येणार आहे. आता इथे मी काय केलेलं आहे, 4 फोल्ड करून घेतलेले आहेत, म्हणजे दोन्ही पण स्लीव्ज माझ्या इथे कटिंग होणार आहे एकसाथ. तर अशा पद्धतीने मी इथे जो काही कपडा आहे तो आखून घेतलेला आहे. जे काही मार्जिन आहे ते थोडंसं डार्क करून घेते मी. याच्यानंतर याला आपण कटिंग करून घेणार आहोत. तर हे पण मी इथे स्लीव जी आहे ती कटिंग करून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि जे काही आपले व्हिडिओज येत आहेत नवीन ते तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे, म्हणजे त्यांना पण या गोष्टीचं बेनिफिट होणार आहे. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे मैत्रिणींनो. लाईक करायला काही आपल्याला जास्त काम नाही करावं लागत, ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे आपला जी काही स्लीव्ज आहे ती कटिंग झाली आहे. जेवढा आपला पफ आपण घेणार आहोत तेवढा इथे मी कट मारून घेते तिथे त्या जागेवरती, म्हणजे जेव्हा आपण चुन्या घेणार आहोत ना, तर तेव्हा ह्या चुन्या ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित तेवढ्या जागेपुरत्याच घेणार आहोत, ठीक आहे. तर आज आपण इथे ही जी काही कुर्ती आहे ती कटिंग करून घेतलेली आहे. आणि उद्या याचं आपण स्टिचिंग जे आहे ते बघणार आहोत. तर उद्याचा पण व्हिडिओ बघायला बिलकुल विसरायचं नाही मैत्रिणींनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपण जी काही कुर्ती कटिंग केलेली आहे ती होती आपली साईड डोरी कुर्ती. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण ही जी आहे ती कटिंग केलेली आहे मैत्रिणींनो. आणि ही जी काही साईड डोरी कुर्ती आहे ना, ही खूप छान हिचा लुक दिसतो, तुम्ही सुरुवातीला बघितलेलंच असेल, ठीक आहे. तर सेम अशाच पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून ठेवा, मग उद्याला आपण याची शिलाई बघणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला कुर्तीचं कटिंग जे आहे ते करायचं आहे. आज आपण इथे कुर्तीचं कटिंग बघितलेलं आहे. उद्याच्या आपल्या पुढचा जो काही व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण ह्या कुर्तीचं स्टिचिंग कसं करायचं आहे हे बघणार आहे. तर उद्याचा आपण व्हिडिओ बघायला बिलकुलही विसरायचं नाहीये. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.